लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र पोलीस दलात आपल्या कर्तृत्वाने वेगळी ओळख निर्माण करणारे बाळासाहेब पाटील यांनी नाशिकचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला। त्यांच्या या नेमणुकीमुळे नाशिक जिल्हा पोलीस दलाच्या कार्यक्षमतेत नवी ऊर्जा संचारली आहे। बाळासाहेब पाटील हे जिल्हा पोलीस दलात काटेकोर शिस्त, पारदर्शक प्रशासन आणि जनतेच्या विश्वासास पात्र ठरणाऱ्या अधिकाऱ्यांपैकी एक मानले जातात। त्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अधिक सक्षम होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे। नाशिक ग्रामीण जिल्ह्याचा कार्यभार घेतल्यानंतर आज दुपारी सर्व जे संबंधित अधिकारी आहेत यांचा या जिल्ह्यातील कामकाजासंदर्भातला आढावा घेतला गेला। या जिल्ह्यामध्ये जे वेगवेगळे स्तर आहेत, आदिवासी बहुल जिल्हा, शेतकरी प्रगत शेतकरी जिल्हा आणि इतर सर्व शहरीकरण झालेला जिल्हा, या सर्व भागामधल्या समस्या आणि पोलीस रिलेटेड जे कामं आहेत त्या संदर्भातले आढावा घेतल्यानंतर हे सर्व विषय सहजपणे लोकांना वन पॉईंट सोल्युशनवर कसे मिळतील, पोलिसांकडे असणारे सर्व विषय हे डिजिटल सोल्युशनच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत कसे पोहोचले जातील आणि पोलिसांच्या सेवा घेण्यासाठी लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास कसा होणार नाही या संदर्भातील नियोजन हे आम्ही करत आहोत। या ठिकाणच्या अधिकाऱ्यांकडून फीडबॅक सर्व घेण्याचं काम सध्या सुरू आहे आणि मला खात्री आहे की भविष्यात येणारे कुंभमेळा आणि इतर मोठे उत्सव या बाबतीमध्ये प्रिपरेशन करताना या सगळ्या फीडबॅकचा अतिशय सकारात्मक वापर करून या जिल्ह्यामधील सर्वसामान्य लोकांना त्यांचे जे दुःख आहेत, अडचणी आहेत, पोलीस रिलेटेड कामं आहेत ते सहजपणे सुलभपणे कसे सोडवता येतील या दृष्टिकोनातून आम्ही सर्वांगीण प्रयत्न हा निश्चितपणे केला जाणार आहे। तक्रार घेतली जात नाही त्यावर तुम्ही काय उपाय करणार? या जिल्ह्यामध्ये व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम ही लवकरच सुरू केली जाणार आहे। त्याच्यामध्ये आलेला जो अभ्यागत आहे त्यांना किती वेळ थांबावं लागलं, त्यांचं काम झालं की नाही झालं या संदर्भातला फीडबॅक हा दैनंदिन स्वरूपात जिल्हा मुख्यालयातून घेण्यात येणार आहे आणि याच्या आधारावर संबंधित अधिकारी यांच्या बाबतीमधली दिशा ठरवण्यात येणार आहे। त्यामुळे अपेक्षित असं आहे की प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ज्या ठिकाणी तक्रार जातील त्यांना व्यवस्थितपणे वागणूक दिली पाहिजे, त्यांच्या तक्रारीचं निराकरण तात्काळ केलं गेलं पाहिजे आणि ते जर नाही केलं तर त्याची माहिती तात्काळ आमच्याकडे या व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीमच्या माध्यमातून निश्चितपणे येईल आणि कामकाज सुधारण्यासाठी त्याचा अतिशय सकारात्मक वापर आम्हाला करता येऊ शकतो। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी चंद्रशेखर आसोलकर, ओझर, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.